थोडंसं थांबा शुभम, एक नवा तपशील समोर येतोय। आजची सुनावणी संपलेली आहे, मात्र सुनावणी पूर्ण झालेली नाही। शिवसेना हे नाव कुणाचं, धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचं, या संदर्भातली सर्वोच्च न्यायालयातली आजची सुनावणी संपली आहे। कपिल सिब्बल यांनी आजच्या सुनावणीमध्ये आपल्या पद्धतीनं ठाकरेंची बाजू लावून धरली, मात्र त्यात सगळ्यात मोठी कबुली ही देण्यात आली की विधिमंडळामध्ये दुसरा गट तयार झाला। गेले कित्येक दिवस एकनाथ शिंदे जे सातत्याने सांगत होते की बाळासाहेब ठाकरेंनी आखून दिलेल्या ध्येय धोरणांच्या पलीकडे उद्धव ठाकरे राजकीय दृष्ट्या वागत होते, त्या विरोधात भूमिका घेणं भाग पडलं, याचीच एक प्रकारे मान्यता ठाकरेंकडून मिळालेली आहे। सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणी संपल्याचा नवा तपशील आपल्यापर्यंत येतोय। शुभम उमाळे आपल्या सोबत आहेत। शुभम, या निमित्तानं जो केलेला युक्तिवाद आहे आणि जी चर्चा आपण बराच वेळ मगापासून करतो आहोत, त्यातला हाच तपशील आता ताजा आहे, नवा आहे की विधिमंडळात दुसरा गट तयार झाला? मगाशी जो प्रश्न मी आपल्याला विचारला होता, प्रेक्षकांच्यासाठी तो पुन्हा एकदा विचारतो। याच पद्धतीची कबुली जर ठाकरे आज देत असतील तर भविष्यात गट तयार व्हायला काय कारण होती हे सुद्धा ऑन रेकॉर्ड येईल का, आणि ते शिंदेंच्याकडून, शिंदेंच्या वकिलांकडून मांडलं जाईल का, की बाळासाहेब ठाकरेंनी जी ध्येय धोरणं देऊन शिवसेना चालवली त्यापेक्षा उद्धव ठाकरे वेगळ्या वाटेवर गेले, काँग्रेस सोबत गेले, हे अनेकांना पटलं नव्हतं? बोला शुभम। अर्थातच प्रसाद सर, समजा पाहायला गेलं तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची जी सुनावणी ही सुरू होती, यामध्ये कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टापुढे बोलण्यासाठी वेळ मागितला होता आणि त्याच्यामध्येच आजचा तिसरा दिवस आणि साधारणतः 3.25 तासापेक्षा जास्त काळ युक्तिवाद हा आता उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आला। यामध्ये समजा पाहायला गेलं तर काही वेळ आधी त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की विधिमंडळ पक्षामध्ये एक वेगळा गट निर्माण झाला, पण नेमका हा जो गट निर्माण झाला, हा गट नेमका कोणाचा, असा एक महत्त्वाचा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। कारण की निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्ष यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंना दिलं होतं, तर मात्र गट हा नेमका कोणाचा, उद्धव ठाकरेंचा की एकनाथ शिंदेचा, एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो। इतकंच नाही तर शिंदेंनी आणि त्यांच्या नेत्यांनी, सर्व मंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी सातत्याने ज्या प्रकारे 2013 पासून त्यांच्यासोबत वागणूक त्यांना मिळत आहे आणि त्याचमुळे या निर्णयाचं स्वागत, एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचं स्वागत करून एकनाथ शिंदेंची साथ दिली, या पद्धतीची नोंद हे सातत्याने भाषणांमध्ये आणि अनेकदा माध्यमांसोबत संवाद साधताना केली आहे। याबद्दलचा उल्लेख आता येणाऱ्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे गटाचे जे सर्व वकील आहेत किंवा शिंदेंची जी टीम आहे यांच्याकडनं करण्यात येतो का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। कुठेतरी मागील तिन्ही सुनावणीमध्ये समजा पाहायला गेलं तर कपिल सिब्बल यांनी आपली बाजू जी आहे, उद्धव ठाकरेंची जी बाजू आहे ती ठामपणे मांडली होती आणि कुठेतरी त्यांचं एक या संपूर्ण केसला जे आहे एक वळण उद्धव ठाकरे यांच्या दिशेला जाताना दिसून येत होतं। पण मात्र गट निर्माण झाला याबद्दलची कबुली दिल्यानंतर तो गट कोणाचा, कारण की विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग या दोन्ही ठिकाणावरनं एकनाथ शिंदे यांचा पक्ष आहे असं सांगण्यात आलं होतं। इतकंच नाही प्रसाद सर, तर मग महत्त्वाचा मुद्दा असा देखील उपस्थित होतो की समजा शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे खरंच उद्धव ठाकरे यांचं होतं, तर त्यांनी निवडणुकीला सामोरं जाताना अगदी 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 आपल्याला थोडंसं थांबावं लागतं। शुभम, एक नवा तपशील असा येतोय की कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद अद्याप पूर्ण झालेला नाही। पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीच्या संदर्भातला नवा तपशील समोर येताना असंच सांगतो आहे की निवडणूक आयोगाच्या संदर्भात घेतले गेलेले ठाकरेंचे आक्षेप मांडण्याच्यासाठी कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद यापुढे पण सुरू राहणार आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून गेल्या जवळपास आठवडाभरापेक्षा जास्त कालावधीसाठी सुनावणीत आपला युक्तिवाद म्हणजेच ठाकरेंची भूमिका मांडण्याच्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत। पक्ष आपलाच म्हणजेच ठाकरेंचा, चिन्हही ठाकरेंचं, हा बचाव सिब्बल न्यायालयात मांडतायत। शुभम उमाळे यांच्यापर्यंत जाऊयात। शुभम, आता ही सुनावणी आणखी किती दिवस चालेल असं आपल्याला वाटतं? कारण गेल्या काही दिवसांपासून आपण सातत्यानं ठाकरेंच्या वकिलांचं ऐकतो आहोत। शिंदेंचे वकील बोलायला किती दिवस घेतील, कधी साधारणपणे सुरुवात होऊ शकते?
च्या दरम्यान बोलायसाठी वेळ हवा आहे ही विनवणी केल्यानंतर कपिल सिब्बल यांना ही परवानगी जी आहे ती देण्यात आली होती आणि त्यांनी मला 5 ते 6 तास समजा युक्तिवादासाठी मिळाले, बोलायसाठी मिळाले तर ते पुरेशी असतील असं देखील त्यांनी कोर्टाला सांगितलं होतं। त्यानुसारच पाहायला गेलं तर आजचा तिसरा दिवस आणि 3.25 तासांचा कालावधी हा झालेला आहे। त्यामुळे साधारणतः समजा उद्या आणि परवा समजा अजून 2 दिवस सुप्रीम कोर्टाने या सुनावणीसाठी वेळ दिला तर कदाचित या आठवड्यामध्ये कपिल सिब्बल यांची बाजू जी मांडण्यासाठी जो त्यांनी वेळ मागितला होता तो कदाचित या आठवड्यामध्ये समाप्त होऊ शकतो आणि जेवढा वेळ त्यांनी मागितला होता तेवढा संपूर्ण वेळ आणि कालावधी हा सुप्रीम कोर्टाकडून त्यांना देण्यात आलेला आहे। पण मात्र 3.25 तासांचा कालावधी झालेला आहे। अजून देखील 2.5 ते 3.25 तासांचा कालावधी हा अद्याप बाकी आहे। त्यासाठी पुढचे 2 किंवा 3 तारखा अजून होऊ शकतात। आजची सुनावणी ही संपली आहे। पुन्हा एकदा उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे। याबद्दल स्पष्ट अजून जे आहे ते समोर येईल। ही संपूर्ण कपिल सिब्बल यांची बाजू मांडून झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची बाजू मांडण्यासाठी त्यांचे वकील आणि त्यांच्या वकिलांची टीम यांना देखील बोलण्यासाठी अवधी मिळेल। आता तो नेमका किती वेळेसाठी असेल, किती तासांचा असेल, त्याच्यासाठी किती तारखा एकनाथ शिंदे यांचे वकील हे मागतील सुप्रीम कोर्टापुढे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। पण सध्या पाहायला गेलं जर ज्या संत गतीने ही संपूर्ण प्रक्रिया सुरू होती त्या संपूर्ण प्रक्रियेला कुठेतरी सिब्बल यांनी आता वेळ मागून जी आहे प्रक्रिया पुढे आणण्याचं काम हे त्यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे। पण मात्र वेळ मागून त्यांनी उद्धव ठाकरे यांची बाजू जी ठामपणे आणि आक्रमकतेने मांडलेली आहे याच्यावरनं आता नेमकं शिंदेचे वकील काय बोलतात, कशा पद्धतीने त्यांना काउंटर करतात, सुप्रीम कोर्टापुढे आपला युक्तिवाद कसा मांडतात त्याच्यावरच अवलंबून आहे की संपूर्ण या लढाईमध्ये यश कोणाला मिळेल। 2 ठिकाणी समजा पाहायला गेलं तर निकाल शिंदेच्या बाजूने गेलेले आहेत पण आता सुप्रीम कोर्टामधला नेमका निकाल कोणाकडनं जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रसाद बिलकुल शुभम, खूप खूप धन्यवाद या सगळ्या तपशिलासाठी। आपण आणि थोड्या वेळापूर्वी आपले सहकारी महेंद्र जोईल यांनी सुद्धा या सर्व बातमीदारीमध्ये आपापलं योगदान दिलं त्याबद्दल आभार।